नमस्कार. राणीज फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी इथे तुम्हाला 8 वर्षाच्या मुलीसाठी सलवारचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. मी इथे 2 मीटर कपडा घेतला आहे. पहिले तर हा डबल फोल्ड कपडा आहे. आपल्याला पहिले नेफापट्टी काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला कमर उंची कमरेचा घेर प्लस 5 इंच ॲड करायचं आहे त्याच्यात. तर माझा कमर घेर आहे इथे 22 इंच. मी इथे 11 इंच आणि प्लस 5 इंच असं मिळून 16 इंचाची नेफापट्टी तयार करून घेतली आहे. आणि वरती 2 इंच आपल्याला कमरपट्टीसाठी सोडायचं आहे. अशा रीतीने माझी इथे नेफापट्टी तयार झाली आहे. नंतर मी इथे 4 फोल्ड कपडा करून वरती 6 इंच मार्जिन सोडून आपल्याला पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. इथे माझी पूर्ण उंची आहे 26 इंच मला पूर्ण पाहिजे. इथे प्लस ॲड 2 इंच मी बॉटमसाठी सोडलेलं आहे. नंतर आपल्याला घ्यायची आहे सीट उंची. सीट उंची आपल्याला घ्यायची इथे 8 इंच. नंतर आपल्याला बॉटम घ्यायचं आहे. बॉटम इथे आहे माझं 11. तर मी ते 6 इंचावर माप टाकलं आहे. आणि खालच्या बाजूला आपल्याला इथे 6.5 इंचावर माप टाकायचं आहे. नंतर हे दोन्ही लाईन आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत. आपण जिथे सीट उंची टाकली आहे तोही भाग असा क्रॉस करून आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे मी सीट उंचीपासून बॉटमपर्यंत अशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे अशा रीतीने. नंतर हे आपण कट करून घेणार आहोत. हे याचं कटिंग झाल्यानंतर जो मी जॉईंट भाग होता तोही कटिंग करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे कटिंग करू शकता. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. इथे माझं कटिंग झालेलं आहे. जो जॉईंट भाग होता तोही मी कट करून घेतला इथे. हे बघा अशा पद्धतीने इथे दोन्ही भाग मी वेगवेगळे करून घेतलेत. तर इथे आपला सगळे पार्ट कट करून झालेत. इथे मी नाडीसाठी कपडा कट करून घेतला होता आणि त्यांना नाडी नको होती. त्यांना इलेस्टिक लावून हवं होतं. सर्वात प्रथम तर आपल्याला इथे जो आपली सीट उंची असते ना ती आपल्याला दोन्ही भाग असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे बघा 5 इंच मार्जिन सोडत आपल्याला इथे हा भाग जॉईंट करून घ्यायचा आहे. नंतर सरळ करून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची. नंतर मी इथे नेफापट्टी घेतली आहे. नेफापट्टी आपल्याला इथे इलॅस्टिक टाकणार आहोत ना, तर थोडं सोडून मार्जिन आपल्याला 2 इंच मार्जिन सोडून आपल्याला इथे हे भाग जॉईंट करून घ्यायचे. आपण जिथे इलॅस्टिक टाकणार आहोत ती जागा आपल्याला सोडून इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. नंतर दोन्हीकडेही आपल्याला अशा पद्धतीने कपडा फोल्ड करून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने दोन्हीकडे मी अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. नंतर इथे आपल्याला प्लेट्स पाडायचे आहेत. तर मी इथे कमरपट्टी घेतली नेफापट्टी. हे 4 फोल्ड करून मी इथे तुम्हाला दाखवते. आपल्याला जेवढी कमरपट्टी पाहिजे नेफापट्टी तिथे मार्किंग करून जो उरलेला भाग आहे त्या भागावर आपल्याला इथे अशा प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. पहिले तर अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायचे. एका बाजूने सरळ
आणि दुसऱ्या बाजूने उलट. अशा पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला नेफापट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. इथे मी मागच्या बाजूने जॉईंट करून घेते. आपल्याला प्लेट्सची बाजू सरळ ठेवायची आणि नेफापट्टीची बाजू उलट ठेवून आपल्याला 5 इंच मार्जिन सोडत आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची. आपण जे पॉईंट दिले होते ना ते एकामेकावर असे आले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. एखादी प्लेट्स जर पाहिजे असेल तर तिथे आपण टाकून घेणार आहोत. नंतर मी इथे बॉटम तयार करते. 1 इंच फोल्ड करून मी कपडा अशी दाब टीप देऊन घेतली त्याच्यावर. नंतर अशा 4 शिलाई मारून घेतलेत 5 इंच मार्जिन सोडून. इथे तुम्ही कॅनव्हासही टाकू शकतात. मी ते नाही टाकलं, लहान मुलगी आहे त्यामुळे. नाहीतर तुम्ही दुसरी डिझाईन इथे करू शकतात. नंतर मी बॉटमचं माप घेऊन इथे बॉटम असा जॉईंट करून घेते. हे बघा असं 1-1.5 इंच मार्जिन 1 इंच मार्जिन सोडायचं आणि आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा हा भाग. नंतर मला इथे इलॅस्टिक टाकायचं आहे. तर इलॅस्टिक मी घेतलं इथे 18 इंच. आपला जो कमर घेर असतो त्याच्यापेक्षा इथे आपल्याला इथे 4 ते 5 इंच कमीच घ्यायचं आहे. नंतर इथे मी कमरपट्टी बनवून घेते. 1 इंच 1 ते 1.25 इंच मापाची आपल्याला इथे कमरपट्टी तयार करायची आहे. नंतर मी ते इलॅस्टिक टाकून घेतलं आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने. हे बघा अशा पिनच्या साहाय्याने मी इथे इलॅस्टिक टाकून घेतलं आहे. इलॅस्टिक टाकून झाल्यावर आपल्याला हे दोन्ही इलॅस्टिकचे पॉईंट असलं जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. तर कसा वाटला तुम्हाला हा सलवार? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.